पुण्यातील एका 36 वर्षीय आयटी इंजिनियर व्यक्तीने 32 वर्षीय पत्नीची बंगळुरूत हत्या केल्याची घटना समोर आली आहे। बंगळुरूतील दोडक्कामनहल्ली येथील एका फ्लॅटमध्ये महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळला। राकेश राजेंद्र खेडेकर असे आरोपी पतीचे नाव आहे, तर गौरी सांबरेकर असे मृत पत्नीचे नाव आहे। आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार राकेश एका सॉफ्टवेअर कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून नोकरीला होता, तर पीडित गौरी अनिल सांबरेकर ही मास मीडियामध्ये पदवीधर होती आणि नोकरीच्या शोधात होती। महिनाभरापूर्वीच बंगळुरूतील या घरात ते राहायला गेले होते। राकेशने अटकेनंतर पोलिसांना सांगितलं की क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये भांडण झालं होतं। मात्र भांडणादरम्यान रागाच्या भरात राकेशने गौरीवर चाकूने हल्ला केला। गौरीच्या पोटात आणि छातीत वार केले, यात गौरीचा मृत्यू झाला। यानंतर राकेशने गौरीचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरून ठेवला आणि घराला कुलूप लावून पुण्यात पळून आला। गुरुवारी रात्री पुण्याजवळ त्याला 24 तासांच्या आत अटक करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार राकेश खेडेकरने गुरुवारी संध्याकाळी 5:30च्या सुमारास बंगळुरूतील आपल्या घरमालकाला फोन करून सांगितले की त्याने आदल्या रात्री आपल्या पत्नीची हत्या केली आहे। त्याने घरमालकाला पोलिसांना माहिती देण्यास आणि गौरीच्या कुटुंबियांना तिच्या अंत्यसंस्कारासाठी कळवण्यास सांगितले। यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाची पाहणी केली। त्यावेळी गौरीचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरलेला आढळला आणि तिच्या शरीरावर चाकूचे घाव होते। पोलीस उपायुक्त सारा फातिमा म्हणाल्या की आरोपीला पुण्यात ताब्यात घेण्यात आले आहे, त्याला बंगळुरूला आणण्यात येत आहे। त्याची चौकशी केल्यानंतर हत्येमागील हेतू कळेल।